मनी त्याले शिरकटना डबा सांगते ना. हा त्या पोरीचं भांग्या कटाकटा नको करील. तिथला काय खाऊ बोला माणूस शो माय. हा गैर खावा नाही एवढं शे दादा तुमले कावा शिरकटना डबा ते काय इथलं तिथलं भेटस का. मग अर्धा किलो न सांगो बी आको तुम्ही मोठा घ्यावाला आणि 150-250 न भेटस ते. तू शहाणपणा कमी करवाय. हा आको मला शहाणपणा कमी करायला चालणार का तुम्ही. हा मजा ना शाव माणूस उचपाटा शहाणपणा करांनी. हा जरा का कंजूस बनावा ना तुम्ही गैरा उलवाडीवर लटकेल जत बर का. काय मालनी चालाव. पहिले सांगतेस मी तुमले. आवे खायली वय बांगी. हा आते कोणाची मा काय केले ते सांगता येत नाही. काही पिले हो. कोणता दिन चुकणार कोणता दिन दुखणार. हा जरा किडा काही पिलेत जाय. इथली काय बचाड पाठवर पडेल शे. तू बंद कर ना बांगी. नाही काय पिगूच करणार शे तेवढं काही सांगा ना वंगार ना थोडीशे बस खावानं निसतं खावानं दखत जावा. मग काही शिरकोटा डबा काय गरज होती का. पाहुणा नको पै नको कोण नको तरी सुद्धा तुम्ही शिरकोटा डबा मागायला किती कमालशे मग तुम्ही आधी. इथलं बी जाव बाय. बाय बांगी कताडी तुला सवय पडी जायचे वटा कराणी. काय लाग्या धक्का मग सासरान मांगे इले शिकाड पोरी मोना. मी पैभार निभारत येले शिरकन्ना डबा सांगितली ना त्यामुळे मनावर बोली राहिनी मला टन करी राहिनी ती सांगते तू. हो द्या ना माया कावानं शे ना खायलो. हा आम्ही करतो माणूसले आवडच ना आठवाडे दितवाडे इरा सो माय. हा दगिले सांग तू म्हणजे आता 9 महिना होई गा होतीन बरं का बहीण मोना. हा तर वय सांग म्हणजे म्हणत पोरीस वन पापड्या कर टाका शिरकण कर टाका बटाटा भाजी कुल्ला भज्या कर टाका म्हणत. आव की राहिनी माले त्या पोरीस ना काय म्हणणार रात नाही बिचारी ना. पण आहे ना आई रोजी बालंगीचे पुरी पाटी. माय वन त्याला बाडशे हो माय मोना माणूस मग उलट म्हणी सांग माय म्हणतो काहीतरी मुंगाडी ल्याव चांगलं जगून काय अशा करस माणूस बाळ बोलस नुसता. मी सांगून सौरवणीन काही नाही मायनी मग किती काम आले बरं सांगते तू जाते. मी काय तशी सांगतो का. मी ती मुख्या म्हणणी बाई मी काय खुशीत म्हणणी बाई शे का. उलट कोणता बी गोडली मी सांगस मायो काही मागायल्या मायो काही खायल्या त्या पोरीतले कधी जातीन बितीन ना त्याले पै भारी नि भारी सांगते तू मायवा तेसले पाणीपुरी पुनीपुरी लई ये रे बा अमुक लई ये रे बा डोमुक लई ये रे बा कर मग खावाले अशी कमी राहत नाही. हा माणूस म्हणे अशी इकस बाई खरं ते बोलाय. आणि मग मी काय लबाड बोल राहू अगो खरं ते बोलाय म्हणे. हा खरंच बोलस मी मला अशी लबाड बोलता येत नाही. हा मग कोणता गोटनी कमी नाही शो मुना खावाले घरमा बर का. बाई झालं बाबा मानणं पुढी पण तुले करत. तुला रे का तुटा होत नाही खरंच ना. म्हणजे पहिले मी सांग ते माले सुटी राहीन ती आणि आता म्हणे मी सांगच म्हणे मोना म्हणजे इथली बिला बाडी बाबा आपरे बेकार काय मी बोलतो ना. तून माय कंजूस बाई अशा बॅटरी लाईन दुंटीन ना लोक तरी ते सापडावून नाही आणि आको तू ना वर करस. दको माय खरंच सांगा ना बापून द्या. नाही हो मोना तो माणूसला आसानी सवय पड जायले. आजच तो माणूस तेवढा मग आम्ही अशी मजा केसर चालू राहतो माय त्या म्हणे केसर करते मी त्यात नाही केसर करत. काय सांग ती हो मोना चाल ना ये ना घर मा येत नाही. हा ना माय मला बाजरीन पीठ देती होती. लय जायचा आईले दर डायरेक्ट तिथलं 1 किलो ना लय येऊन मी म्हणत चाल गड्या काही राहणार मग जरा बरदली जाऊ दे मस्त केसर पिस्तावाला लयलशे बरं वाय. का हो माय तुम्ही पावशर नाही ना अर्धा नाही 1 किलो न लय उन्हात. काय म्हणतीन व मिठू आका तुमनं डोकं काही नाही अर्ध करी टाकी. तुम्ही बी काय स्वतः ना डोकाला ताप करीले तर होती माय मग तुम्ही बी जरा काय ना आवरात जावा. हा मिठू आका तुमना मागे लाग जाय बरं आखो तुमल्या कधी बोलस मग म्हणा जीवनी बाई नकोस. हा मना जीव बयस ना माय मग आवय बांगी मिठू हक्का ना बोल कावानी सवय पडी जायशे माले रोज कशी सकाळ संध्याकाळ दुपार जेवण करस तसे बोल कावाशे माले बी ना मना जीवल्या अशा तंडा गाणे बडसतो. सवय होई गई ती आमले मग जेवण कशी रोज खानाच पडस तसे रोज बोल ऐकनाच पडस. अशी शे गंमत म्हणून नो टेन्शन खाईले तू बी. कशी बडा जणी येत ना पोरे नवीन वस्तू कधी राहिले बडा पोरेच खायला हाल करतो वय मग बाया तोंड ताणतच राहते मग जाऊ दे गड्या. बोल काच ते काचू पण मनी राणीले ते कावाल बेटी म्हणत मग तू तशी राहस वहिनी तशी राहस आका बी ते खाईलेस
मग कशी तुमची जीवनी बाई नुकरास ना मग घर मारा रे मग पोरेच नाही जात्या त्यासले काय आवडता येस का आव माय दरडाव गरबाबी काहीतरी नवीन वस्तू उनी नाव बर का अशीच रास दका ते किती काय दिसे तुमले आमनी वाली अशीच रात जाव माय मग आव दरडाव पोरेस ताजा वी जातच नाही पोरे येते बरं नादान शेतात जाऊ द्या पोरेस निघोड त्यातले बी इथला रोज ना खाय भेटत त्या खाऊ खाऊ करतीनच मग आमले बियसून नाही ना माय आमले नुसतं इथलं 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 नुसतं निवत भेटी जास्त एवढा काय करा ना मग सांगता येस का बोलता येस का बरं जायला येऊन जावत आशा बी बोला जात्यात आशा बी बोला जात्यात कशी आपला बापू नी ना हो बिगर अक्काल विचारानं तुमले पैवारा फोन कर दिले बापू बी बोल काही तुम्ही बी बोल काशा तयार राहा वो मन माय तू का किलो येऊन अरे हे करणार डब हा लिहू ना का अक्का मी त्यातले सांगा तो म्हणता अक्का बोली व म्हणे माय डायरेक्ट किलो ना मग दगते मी अक्कान घर चांगली चिंगा चिंग मच्छी आहे ना बाई बरं वगैरे म्हणा लाल गैर बळाय ना वय ना लय गुन्हा ते 1 किलो ना कल्याण होत ना वाला हा कल्याण हो मला तोंडले दा खाते पण अशी पाणी सुटी राय ना बरंच बी 1 किलो लय गुन्हा ते हो हा 1.5 किलो ना जर डबा भेटते ना ती बी येता तरी मला खुशीच होती बरं म्हणा आमना घर अर्धा सांगो किलो लय तर किलो सांगो 1.5 किलो लय तर हा बाई आम्ही अशी ना काय पता नाही करते दादा बरं जाय अक्का कोणता देव बी उतरी आज सूर्य आता जो गेला होता ना पूर्व साईडले का उत्तर बितरले गेला होता माय काय बी नावा करत जाय तुम्ही कथा गेला होता म्हणे सूर्य पूर्व आणि पश्चिम नि उत्तर नि दक्षिण करी राही नि इथे गरमा येत नाही का मग वस्तू तू बी कर खावाडी राहसी का कर खाई पिणे अशा नामाने करो बाई लाय बाजरीना पीठ बीट कितला लेना शेव मोना आज तर बर दिव्या पिवताई शिरकन काय विन मग आज हा बाई शिरकन खासू पिवताईले कधी बाया पाया तेव्हा भेटणच नाही बरं मोना कधी शिरकन पापड्या भज्या गुरडाया बटाटा भाजी इथला करेल्या आज आमना घर तुमना घर भी बनच का ओ माय आमना घर रोजी बनच बरं आठवडा मग 4 डाव बस ना मग दाखव मोना डायरेक्ट 1 किलो ना डबाला येऊ ना तो अशी गंमत छे याने वाली हा आहे ना आप डबल लय नाही आव पोऱ्यानं 1 किलो खावाय का बरं आधी खायली जातो माय मी का तुमना घर बी का कमी लोक येतच मग 3 बाया 3 माणसे 2 पोरे मग टोकर बनचं काय संध्याकाळ ना 8 2 16 लोक येतच ओ माय खायली जा बरं लेवाना पापडी लाईनीचा राख लाया माय पीठ द्या मला टाईम होई आको मग तुम्हालाच कधी उन्हा कधी जाणू ना काय डवरा आले हा लय भांडे बिंडे मी लई तू जाऊ दे मन भांडा मजली जा तू कधी लई पैजा असे म्हणा